साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। डोळ्याची साथ रोखण्यासाठी सार्वजनिक संपर्क टाळा, डॉक्टर अमित पोरंडे यांचे आवाहन। एंटेरो व्हायरसचा प्रसार वेगाने होत असल्याने जिल्ह्यातील डोळे आलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। एकमेकाच्या संपर्कातून ही साथ झपाट्याने पसरत आहे। त्यामुळे चष्मा वापरा, हाताची स्वच्छता ठेवा, डोळ्याला हात लावू नका, डोळे आल्यावर इतरांपासून दूर राहा, असे आवाहन नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अमित पोरंडे यांनी साम्राज्य न्यूजशी बोलताना केले आहे। माझं नाव डॉक्टर अमित सुभाष पोरडी, मी नेत्ररोग तज्ज्ञ श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय ह्याच्यामध्ये आहे। आता सध्या आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की डोळ्याचं महामारी चालू आहे। काही जण ह्याला डोळ्याची साथ असे म्हणतात, काही जण ह्याला आय फ्लू असं म्हणतात, काही जण ह्याला कंजंक्टिव्हायटिस म्हणतात। हे सर्व एकाच आजाराचे वेगवेगळे नाव आहेत। तर सर्वात प्रथम मी जे ऐकणारे आहेत त्यांना सांगू इच्छितो की ह्याचा पहिला सुरुवात किंवा ह्याची लक्षणं काय असते। लक्षणं म्हणजे सर्वात प्रथम लक्षणं असते की डोळे लाल होणे, डोळे कचकच करणे, डोळ्यामध्ये काहीतरी टोचणे किंवा काहीतरी खुपणे असं वाटणे, त्याचबरोबर डोळ्यात घाण येणे किंवा पाणी वारंवार येणे। तर हे जर लक्षणं असेल तर त्वरित जवळच्या डॉक्टरांना दाखवून घ्यावे। याच्यासाठी स्वतःचे उपचार वगैरे काही करू नका, काही मेडिकलमधनं औषधं घेऊन स्वतः उपचार करण्यात जाऊ नका, कारण ह्यामध्ये खूपच आजाराचे व्यतिरिक्त दुसरे आजारसुद्धा आहेत, त्याचबरोबर ते ट्रीटमेंट त्याला लागू होत नाही, म्हणून इन्फेक्शनचं प्रमाण अजून जास्त रीतीने दुसऱ्यांना पसरत आहे। तर ह्या लक्षणासाठी तुम्ही जवळच्या कोणी नेत्ररोग तज्ज्ञ असतील त्यांना त्यांचा सल्ला घ्या, त्या हिशोबाने त्यांचे ड्रॉप्स वगैरे सुरू करा। ते जेवढ्या वेळा दाखवायला सांगतील त्या पद्धतीने त्यांना सहकार्य करा आणि तुम्ही नक्कीच लवकर बरं होणार ही माझी खात्री आहे। आता हे संसर्ग जे पसरत आहे ह्याच्यापासून आपण वाचू कसं शकतो किंवा ह्याच्याशी आपण लांब कसं राहू शकतो, तर सर्वात प्रथम ज्या लोकांना हे महामारीचा रोग झाला आहे किंवा कंजंक्टिव्हायटिस आय फ्लू हे झालेलं आहे त्या व्यक्तीपासून लांब राहणे किंवा त्याला सांगणे की तू आयसोलेटेड राहा, म्हणजे दुसऱ्यांच्या संपर्कात येऊ नको, कारण हे संसर्गजनक रोग आहे। ह्याचा अर्थ काय की हे लोकांपासून लोकांना पसरतं। त्यांनी समजा एका डोळ्याला हात लावला असेल, त्यांनी जिथं हात ठेवला असेल त्या ठिकाणी तुम्ही चुकून हात ठेवला आणि ते आपल्या डोळ्याला लावून घेतला तर तो रोग एकमेकांमध्ये असं पसरू शकतो। तर तो रोग असं पसरू नये ह्याच्यासाठी संपर्क तोडणे हाच एक पहिला प्रथम एक प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे। दुसरा म्हणजे कुठल्याही समजा आपल्याला रोग झाला, डोळे लाल व्हायला लागलेत, पण लगेच त्याच्यामध्ये आपण डोळे पुसणे किंवा चोळून घेणे असे करू नका। जे पण डोळ्यात घाण वगैरे येत असेल तर सर्वात प्रथम त्याला कापूसचे छोटे छोटे बोळे तयार करा, त्याला भोगोन्यामध्ये पाणी गरम करा, त्या कापसाला पिळून घ्या आणि तेवढ्याच कापसाने पुसून ते कापसं फेकून टाका। परत तेच कापूस किंवा रुमालचा वापर करू नका। दुसरं गोष्ट आहे की थंड थोडं शेक घेणे। ह्याचा अर्थ काय, डोळे गरम वाटते, लाल होतं, दुखायला लागतं, तर त्यासाठी पाण्यात बुडवून थंड पाण्यात बुडवून एका रुमालाला पिळून घ्या, ते बंद डोळ्यावरती त्याचं शेक द्या। हे दिवसातनं 2 ते 3 वेळा केलं तरी चालेल, पण जास्त अति करायला जाऊ नका, कारण ह्याच्याने आजार कमी होणार नाही, ह्याच्याने तुमचा त्रास थोडाफार मात्र कमी होईल। पण ड्रॉप्स मात्र वेळेवरती टाकत राहणे। ड्रॉप्स कुठले टाकायचे, काय टाकायचे हे डॉक्टरांवरती ते सोडून टाका, कारण ते त्या हिशोबाने कुठलं आजार किती जास्त झाला आहे त्या हिशोबाने ते प्रकारचे औषधं देण्यात येतील। तर ह्याची काळजी घ्या, लोकांना होऊ देऊ नका आणि खास करून लहान बाळांच्या लांब राहा। थँक्यू।